कोल्हापूर शहरामध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी घाटमाथ्यावर मात्र पावसाची संततधार सुरू आहे आणि म्हणूनच पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगा नदीची पाण्याची पातळी जवळपास 1.5 फुटाने वाढलेली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। एकूण जर आपण बघितलं तर कोल्हापूर शहरामध्ये पावसानं पूर्णपणे विश्रांती दिलेली आहे, कडक ऊन पडले, मात्र घाटमाथ्यावर मात्र या ठिकाणी पाऊस आहे तो संततधारपणे कोसळत आहे आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 13 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि सध्या पंचगंगा नदीमधून 6482 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सूचना इत्यादी दिल्या जात आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की धरणांमधला जो पाणीसाठा आहे तो देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक आहे आणि त्यामुळे पाऊस जर अशाच पद्धतीने कोसळत राहिला, घाटमाथ्यावरती कोसळत राहिला तर नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 20 फुटांपेक्षा जास्त म्हणजे 20 फूट 3 इंचावरून पंचगंगा नदी ही वाहत आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे पावसाचा जोर जर घाटमाथ्यावरती असाच राहिला तर या ठिकाणी पंचगंगा नदी असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर नद्या आहेत त्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।